सुप्रभात. संस्कार भारतीचे हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार 21 ऑक्टोबर 2020 म्हणजे भारतीय सौर 29 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 अश्विन महिना शुक्ल पक्ष पंचमी तिथी. आजचा विचार: भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा. श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत काव्यरंग कार्यक्रम. शब्दमयी ती. संकल्पना शिल्पा देशपांडे. सादरकर्त्या योगिता सूर्यवंशी आणि दीपा केळकर. नमस्कार श्रोतेहो, मी दीपा केळकर. काव्यरंगमध्ये आपलं स्वागत. आज माझ्याबरोबर आहे योगिता सूर्यवंशी. साजरा करूया जागर आदी शक्तीचा, साजरा करूया जागर आदी शक्तीचा, उत्सवाच्या ढंगात तिच्या काव्यशक्तीचा, उत्सवाच्या ढंगात तिच्या काव्यशक्तीचा. स्त्रीत आदिशक्ती कवितेच्या रूपाने वास करते आणि तिच्यातील स्त्रीत्वाचा शोध घेते. हा अनुभव म्हणजे चैतन्य. लहान वयातही परिपक्वतेने विचार करणाऱ्या व ते मांडणाऱ्या सर्जनशील व्यक्तिमत्वाच्या कवयित्री अरुणा ढेरे. पूर्वी लहानपणी सागर गोट्यांचा खेळ सतत खेळला जायचा. कालांतराने मुलींची लग्न झाली की सगळं जग बदलून जायचं. त्या अनुषंगाने त्यांना सुचलेली ही कविता. वर उंच उडवलेल्या सागर गोट्यांभोवती सानंद गतीचा बेभान कल्लोळ, खाली निशंक आत्मविश्वासाने पसरलेली लहानशी ओंजळ, मध्ये उत्सुक डोळे, अचूक अंदाज, चेहऱ्यावर अभिमानी साधेपणाचा झळाळ. या दृश्याला असतो का पण भविष्य का? स्त्री म्हणजे सौंदर्य, कला, कणखरता, टापटीपपणा, चिकाटी, हळवेपणा, सोशिकता इत्यादींचा संगम. तिचं पहिलं पाऊल संसारात पडतं ते लक्ष्मीच्या रूपाने. तिच्यातील कवितेची सुरुवात झाली ती संसारातील तिच्या छोट्याशा भावविश्वातून. बहिणाबाई चौधरी या अशिक्षित निरक्षर शेतकरी स्त्री होत्या, पण त्यांनी घरात किंवा शेतात काम करताना उत्स्फूर्तपणे म्हटलेल्या स्वरचित ओव्या कालांतराने पुस्तक रूपाने आपल्या समोर आल्या. हे सगळं ठळकपणे त्यांनी कवितेतून मांडलं. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. ती अनेक नाती समर्थपणे निभावते. सासू, सून, आई, मुलगी, बहीण, नणंद, जाऊ, मावशी इत्यादी. नाती दोन्ही बाजूनी सशक्त असायला हवीत, तरच ती घट्ट विणली जातात. प्रत्येक स्त्री ही हिरकणी असते, संकटांवर मात करून पुढे जात असते. अशीच एक कणखर कवयित्री आसावरी काकडे. हिंदी आणि मराठी भाषेतून त्यांनी कविता लिहिल्या आहेत. त्या म्हणतात: कुणी मांडले मोडले, कुणी मांडले मोडले, तरी उभ्या ताठ, तरी उभ्या ताठ, घट्ट धरून ठेवती, घट्ट धरून ठेवती, जगण्याचा काठ, जगण्याचा काठ. त्यांचा हिंदी कविता संग्रह इसलिए शायद, त्यातील काही ओळी: वह पंछी नहीं, वह तो उड़ने की इच्छा है, जो अथाह की थाह लेने निकली है, खुद से उभर कर, खुद से उभर कर. वा. स्त्रीला वेगवेगळे अवतार धारण करावे लागतात, तेव्हाच
आयुष्याचा मेळ साधला जातो. परंपरेची चौकट मोडून तिने स्वतःला अनेक वेळा सिद्ध केलंय, करते. कुठल्याही गोष्टीत लवकर गुंतत जाणं हा स्त्री स्वभाव. पण कधी कधी तर ती दुःखालाही लहान मुलाप्रमाणे कवेत उचलून घेते. ती म्हणते, असे रांगत रांगत दुःख पायापाशी आले. काखोटीला धरून या त्याला वर उचलले. दुःख चिमणे कोवळे जसे इवले तान्हुले. बोल बोबडे बोलत माझ्या कुशीत निजले. दुःख दिसा माझी बाई अंग धराया लागले. बोट धरून त्याला मी चालायला शिकवले. दुःख उमलले पुरे आणि आले ग वयात. त्याने सोडला हळूच माझा आधाराचा हात. दुःख वाढले भरारा माझ्या खांद्या पार गेले. त्याला दुरून पहाया आता नव्याने शिकले, नव्याने शिकले. डॉक्टर संगीता बर्वे यांच्या खांद्यापार उंच वाढलेली ही सशक्त कविता. ती घरात असते, घर सांभाळते, प्रत्येकाचे ताल सांभाळते, संस्कार करते, पाहुण्यांची सरबराई करते, स्वतःकडे बघायलाही विसरते. मग तरीही तिला कमी लेखायचं? प्रश्न पडतोच कसा, आई कुठे काय करते? नोकरी व्यवसाय करणारी स्त्री श्रेष्ठ. बाकीच्या जगात कुणीच परफेक्ट नाही हो. एकमेकींतील दोष न बघता गुण बघूयात. प्रत्येकजण क्षमतेनुसार काही ना काही करत असते. सुपर वुमन बनण्याचा अट्टाहास न करता माणूस होऊयात. ऐकूयात वृंदा लिमये यांची मला भावलेली आणि मनात कायम घर करून राहिलेली ही कविता. सगळ्याच झाडांच्या फळांवर. सगळ्याच झाडांच्या फळांवर नसते लिहिलेले आपले नाव. सगळ्याच गावांना जाण्या इतकी नसते आपल्या पायांची धाव. आंबट म्हणू नयेत फळे आपल्या नावाची निशाणी नसलेली. नाकारू नयेत गावे आपल्या पायांनी पालथी न घातलेली. ही एवढीशी कुडी इवलीशी ओंजळ त्यात मावणार किती. पण हे गूढ अनाकलनीय मन ज्याला ना मर्यादा ना मिती. आपापल्या कुवतीप्रमाणे स्वतःपुरतेच शोधत राहावे उत्तर. आपल्याच अर्ध्या मुर्ध्या पाकळीतून मिळवावे निदान थेंभर अत्तर, निदान थेंभर अत्तर. स्त्री स्वातंत्र्य आजही तळागाळापर्यंत पोहोचले का? जिथे पोहोचले त्यांना खऱ्या अर्थाने उमगले का? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील पुसट रेषा समजून घेऊया. एकमेकींच्या हातात हात गुंफून पुढची वाटचाल करूयात. सुखी होऊयात. अभिजात मराठी वाङ्मयाच्या एकूण पसाऱ्यात ज्यांच्या कविता वाचताना किंवा ऐकताना भाव कविता हा शब्द सार्थ झाला असे वाटावे अशी विशुद्ध कविता कोणाची तर ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांची. छानशी कविता ऐकूयात. जगणे आता उत्सव व्हावे. जगणे आता उत्सव व्हावे. क्षण क्षण हे भरभरून जगावे. पैसा अडका याहीपेक्षा फक्त आनंद हेच ध्येय असावे. तो रुसला का ती फुगली का तिथल्या तिथेच सोडून द्यावे. सॉरीची ती कुबडी घेऊन नात्या लात्या उचलून घ्यावे. कुणी वागला कसे जरीही देवाला न्यायाधीश करावे. सोडून द्यावे दुखरे क्षण अन जगणे हे आनंदी करावे. जगणे हे आनंदी करावे. कुणी कुणी स्वप्न वेडे कुणी कर्तव्य कठोर. कुणा आकाशाची ओढ कुणा जमिनीचा घोर. कुणा जगण्याची धुंदी परी धुंदीतही भान. कुणी स्वतःमध्ये मग्न परी ढळते न ध्यान. अशा साऱ्या सख्या सजणींचा आज जागर करूयात. मैत्रिणींनो,
मेकअप करून सुंदर दिसण्याएवढंच महत्त्व मनाच्या सौंदर्यालाही नक्की देऊया. आजच्या अस्थिर परिस्थितीतही घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी समर्थपणे लढणाऱ्या, अविरतपणे काम करणाऱ्या, अखंड ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सगळ्या दुर्गांना माझे त्रिवार वंदन. सलाम. नमस्कार श्रोते हो, मी योगिता सूर्यवंशी काव्यरंग कार्यक्रमांतर्गत तुमचे स्वागत करते. आज आपण नवरात्रोत्सव म्हणून काही स्त्रीप्रधान कवयित्रींच्या कवितेचे वाचन इथे ऐकणार आहोत. सर्वप्रथम आपण ऐकूयात पद्मा गोळे यांची मी आकाशवेडी ही कविता. स्त्रीचे भावविश्व हेच कवितेचं केंद्रस्थान असलेल्या कवयित्री म्हणजेच पद्मा गोळे. स्त्रीचे संवेदनशील मन हे तिच्या मातीशी घट्ट गुंतले गेलेले असते. तिच्या संसाराशी असलेले नाते घट्ट बांधले गेलेले असते. तरीही तिचे लक्ष राहून राहून बाहेरच्या आकाशाकडे डोकावत असते. तो निळा रंग तिला खुणवत असतो, तिला मोहवत असतो. मी एक पक्षीण आकाशवेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. डोक्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी. स्वप्नात माझ्या उषा तेवते अन, निशागात हाकारिते तेथुनी. क्षणार्धी सुटे पाय निडातुनी अन, विजा खेळती मत्त पंखांतुनी. अशी झेप घ्यावी असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणापरी. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखांवरी. गुजे आरुणी जानुनी त्या उशेची, जुळे का पहावा स्वराशी स्वर. बघावी झणकारी ते काय वीणा, शिवस्पर्श होताच ती सुंदर. किती उंच जाईन पोचेन किंवा, संपेल हे आयु अर्ध्यावरी. आकाशयात्रीस ना खेद त्याचा, निळी जाहली जी सभ्याय अंतरी. शांता शेळके. शांता शेळके महाराष्ट्राच्या लाडक्या कवयित्री, ज्यांच्या कवितांमधून कधी लहान मूल, तर कधी एक स्त्री, तर कधी अवतीभोवतीचे जग, तर कधी निसर्ग, अंतर कधी नाती यांचा सुरेख मिलाप दिसून येतो. यांतलीच एक कविता आपण इथे ऐकणार आहोत. हे एक झाड आहे, याचे माझे नाते. वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीवोले भास. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी, ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी. मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती. याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल. रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन. पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. इंदिरा संत. 20व्या शतकातील एक उल्लेखनीय मराठी कवयित्री, ज्यांच्या कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घराघरात पोचलेल्या आहेत. आजही त्यांच्या कविता
नव्यानेच वाटतात. साधेपण, स्वाभाविकता, प्रांजलपणा ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये. सामान्य माणसाच्या नजरेतून सुटलेले आणि इंदिराबाईंच्या कवी मनाने टिपलेले असे कवितांचे भावविश्व म्हणजेच त्यांच्या कविता. त्यातलीच एक कविता म्हणजेच बाभळी. लवलव हिरवी गार पालवी, काट्यांची वर मोहक जाळी, घमघम करीती लोलक पिवळे, फांदी तर काळोखी काळी, झिरमिर झरती शेंगा नाजूक, वेलांटीची वळणे वळणे, त्या साऱ्यातून झिरमिर झरती, रंगनभाचे लोभसवाणे, कुसर कलाकृती अशी बाभळी, तिला नठावी नागर रीती, दूर कुठे तरी बांधावरती, झुकून जराशी उभी एकटी, अंगावरती खेळवी राघू, लागट शेळ्या पायाजवळी, बाळगुराखी होऊनिया, मन रमते तेथे सांज सकाळी, येथे येऊन नवेच होऊन, लेऊन हिरवे नाजूक लेणे, अंगावरती माखुनी अवघ्या, दुंद सुवासिक पिवळे उठणे. स्पृहा जोशी. स्पृहा जोशी या आधुनिक कवयित्री, ज्यांच्या कवितांमधून एक आधुनिक स्त्री तिचे आधुनिक विचार त्या परखडपणे मांडत असतात. कधी एकटेपण, तर कधी स्त्रीत्व, तर कधी विडंबना, अशा अनेक कविता त्यांच्या प्रकाशित आहेत. यांतलीच एक कविता आज आपण इथे ऐकणार आहोत. रोखलेल्या चार नजरा. रोखलेल्या चार नजरा, प्रश्न काढावे कुणी, आपल्यातील अंतराची उत्तरे द्यावी कुणी. साथ चारच पावलांची, हा प्रवास एवढा, एकदा हे जाणल्यावर वाद घालावे कुणी. तू मला अन मी तुला, जाणून आहे एवढे, काळजाच्या वेदनेला आणि समजावे कुणी. या अशा नात्यास येथे नाव असते द्यायचे, स्वैर वेड्या वादळाला बांध घालावे कुणी. श्रोते हो, काव्यरंग अंतर्गत तुमचे पुन्हा एकदा स्वागत. नवरात्रीचा उत्सव म्हणून आज आपण स्त्रीप्रधान कवयित्रींच्या कवितेचे वाचन इथे ऐकले. आज नवरात्रोत्सव म्हणून एका कवितेतील स्त्री आणि तिचे भावविश्व हे कवितेतून सादर करण्याचा आम्ही आज प्रयत्न केला. अशाच तुमच्या आणि माझ्यातल्या एका स्त्रीला सादर प्रणाम. धन्यवाद.